कुणाचं प्रोटेक्शन केलं मला तरी एवढं तरी सावली आली हिने केलंय तुला काहीच नाही. गुड मॉर्निंग. दिस इज माय सेकंड ब्लॉग. माहीत आहे मला ब्लॉग खूपच लेट झाला आहे. सो आज आपण जातो आहे कुठेतरी. ते मला पण नाही माहिती आपण कुठे जातो आहे ते. दिवशी माझ्या बहिणीचा फोन आलेला मला. तिने विचारलं सॅटर्डेला फ्री आहेस का. बोललो आहे फ्री. तर आता बघू. अजून ती निघाली नाही आहे. मला बोलली ती निघाल्यावर फोन करेल. तिचा फोन आल्यावर पण जाऊया. जे काय आहे कुठे जाणार आहे तिला विचारून मला सांगतो कसं. तर मी थोडं फ्रेश वगैरे होतो. 7चा पण नाही 6चा टायमिंग दिलेला त्यांनी मला. तरी ती अजून आली नाही. काय करणार आता. शेवटी जाऊ दे काय बोलू नाही शकत. तोपर्यंत आपण आपली कामं करून घेऊया. जर आपण सध्या आता घराच्या बाहेर पडायच्या आधी देवपूजा करूया. त्याच्यानंतर मग आपण बाहेर पडूया करायच्या. जेव्हा तिचा फोन येईल तेव्हा बाहेर पडू शकतो. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी परनौ रघुवर विमल जसो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिकै सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरौ कलेश विकारी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तियो लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे माथे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए रघुपति कीनी बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरते संभाई सहस बदन तुम रोयश गावे अस्कै श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिगपाल जहाँ थे कवि कोविद कह सकै कहाँ थे तुम उपकार सुग्रीवै कीन्हा राम मिलाए राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्त्र जोजन पर भानु लीलोताई मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेल मुख माही जल्दी लांग गए अचरज नाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम रे थे राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसारे सब सुख सो ती आत्ता निघाली आहे. मला जस्ट तिचा फोन आलेला. तिला येईपर्यंत 7:15 तरी वाजतील. 1 तास तरी. तोपर्यंत आपण काय करायचं ते मला पण नाही माहिती. बघू काहीतरी करूया आपण. आज कुछ तुफानी करते. मी खूप एक्सायटेड आहे माहिती आहे. मला नाही माहिती पुढे काय होणार आहे आणि काय नाही ते. पण अशी आतून फिलिंग येते की खूप मजा येणार आहे. सो गाईज मी जस्ट निघालो आता घरातून. तिचा फोन आलेला. ती आली आहे तिकडे घ्यायला. 1 तास काय नाही मी फक्त रील्स स्क्रोल केल्या. काय ते एडिट झालो आहे ना काय कळत नाही. त्यातून लवकर सुटका काढायची आता. बस झालं. त्या घेतो बाकी तुम्ही व्ह्यू बघा. ती तिकडे उभी आहे. तर जाऊया आता भेटूया. खूप दिवस मी पण गेलो नव्हतो तिच्याकडे. ती पण नव्हती आलेली इथे. मग आम्ही खूप दिवसांनी भेटतोय भाऊ बहीण. हो लेट दिसते. तो ती आलेली आहे ही बघा. गाडी ही आपलीच गाडी आहे.
आपण पोहोचलेलो आहे. मी मध्ये जाऊन येतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला सगळं सांगतो तिकीटला काय काय की कुठे आलो आहे. आणि ही बघा, ही सांगेल तुम्हाला कुठे आलो आहे आणि कुठे नाही ते. ही मला घेऊन आली इकडे, तर सगळं ही तुम्हाला सांगेल. ही तुम्हाला प्रॉपर डिटेल सकट माहिती देईल आम्ही कुठे आलो आहे. मलाच माहिती. तिलाच माहिती नाही. मी जाऊन येतो आतमध्ये आणि तुम्हाला सगळं सांगतो. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. Guys, मी मंदिरातून मगाशीच निघालो. जाम भूक लागलेली मला, म्हणून मी तो व्हिडिओ पण नाही काढला आणि तिकडे पॉसिबल पण नाही झालं. तर आता हे हॉटेल आहे ज्योती व्हेज. तिथे आता मस्त जेवलो तर माझ्या जीवावर आलाय. तर बघू, जर ही पण गाडीत मस्त झोपली आहे. आता जर ही गाडी चालवत असेल तर मी झोपणार, जर मी गाडी चालवत असेल तर ती झोपणार. आता थोडासाच प्रवास बाकी आहे, मग नंतर घरी जाऊन आरामात. आणि हां, मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदिराच्या बाबतीत मला पण जास्त काय एवढं माहीत नव्हतं आणि तिला पण नव्हतं माहिती. सो उगाच ते चुकीचं इन्फॉर्मेशन देणं बरोबर नाही आहे, म्हणून नाही सांगितलं. ॲक्च्युली ती त्यांची कुळदैवत आहे. ती लोकं येतात दरवर्षी, म्हणजे येतात महिन्यातून वगैरे, असं येतात ती लोकं कधीतरी पाया पडायला वगैरे. तिने मला आता विचारलं तर मी पण बोललो की ठीक आहे, मी आहे फ्री, म्हणून सोबत आलो तिच्या. तो आता अजून बाकी आहे जर्नी. सरळ जायचं ना त्यांना. हे असतं पुण्याचं प्रोटेक्शन. मी केलं, मला तरी थोडं तरी सावली आली. हिने केलंय, तुला काहीच नाही. हे कर रे खाली काय फायदा. मी आत्ता जस्ट घरी आलो आहे गाईज. मी एवढा थकलो आहे ना, त्या पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये मी कधीचा निघालेलो. मला फालतूचे 2 तास गेले त्या ट्रॅफिकमध्ये. मी आता खरंच थकलो आहे. आता मी मस्त जेवून झोपणार आहे. सो आपण भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय, टाटा.